आतापर्यंत आपण ट्रेडिंग अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स, बॅलन्स शीट याचा फॉर्मॅट एक्सप्लेन केला. काही प्रॉब्लेम पण सॉल्व केले विदाऊट ॲडजस्टमेंट्स. आज आपण ॲडजस्टमेंटचा फॉर्मॅट मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. तर फायनल अकाउंटमध्ये कोणत्या कोणत्या ॲडजस्टमेंट असतात आणि त्याचे डबल इफेक्ट कुठे कुठे जातात हे आता आपण पाहूयात. तर पहिलं आहे तुमचं क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट जो जातो तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट जातो तो ॲसेट्स साईडला. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा त्याला आपण म्हणतो अनपेड एक्सपेन्सेस. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि अनपेड एक्सपेन्समध्ये फरक सांगतो तुम्हाला, म्हणजे काय ते सांगतो. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे समजा अमितला मला द्यायचेत किती 12,000 रुपये, बरोबर. पण मी त्याला किती दिलेत 10,000 रुपये, बरोबर. म्हणजे त्याला 12,000 द्यायचे होते, मी 10,000 रुपये दिलेत. मला अजून किती द्यायचे त्याला 2,000, म्हणजे 2,000 मी त्याला पेड नाही केलेत. मग पेड नाही केलेत त्याला काय म्हणतो आपण अनपेड एक्सपेन्सेस म्हणतो. मग ते काय होणार आपलं प्लस होणार, बरोबर. आणि दुसरा इफेक्ट कुठे जाणार लॅबिलिटी साईडला. आता प्लस होणार तिथे. प्लस म्हणजे काय, तर प्लस म्हणजे ते आउटस्टँडिंग किंवा अनपेड एक्सपेन्सेस हे कोणाचंही असू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल वेजेसचं असेल आउटस्टँडिंग किंवा अनपेड एक्सपेन्सेस तर वेजेसमध्ये प्लस होईल, बरोबर. तर वेजेस जातं ट्रेडिंग अकाउंटला. किंवा सॅलरीचं आउटस्टँडिंग असेल किंवा अनपेड एक्सपेन्सेस असेल तर सॅलरीमध्ये प्लस होईल. तर सॅलरी कुठे जाते प्रॉफिट अँड लॉसला, बरोबर. किंवा इन्शुरन्सचं आउटस्टँडिंग असतं. अशा ज्याचं म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याचं आउटस्टँडिंग मेन्शन केलेलं असेल त्याच्यामध्ये ते काय होणार प्लस होणार आणि दुसरी इफेक्ट कुठे जाईल त्याची लॅबिलिटीला. ओके. त्याच्यानंतर आहे प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा ॲडव्हान्स पेड, बरोबर. समजा की अमितला मी 12,000 रुपये द्यायचे होते, बरोबर. पण त्याने माझ्याकडून किती घेतलेत 14,000 रुपये. द्यायचे होते त्याला 12,000 पण माझ्याकडून त्याने घेतले किती टोटल 14,000. म्हणजे त्याने माझ्याकडून काय घेतलं एक्स्ट्रा घेतले किती 2,000 रुपये. ते एक्स्ट्रा घेतले म्हणजे काय ॲडव्हान्स घेतलं आहे त्याने, बरोबर. मग ते काय एंट्री होणार ती मायनस होणार आणि दुसरी इफेक्ट ॲसेट्स साईडला जाणार. त्याच्यामध्ये पण सेम वेजेसचं पण प्रीपेड एक्सपेन्सेस असू शकतं, सॅलरीचं पण प्रीपेड एक्सपेन्सेस असू शकतं, इन्शुरन्सचं पण प्रीपेड एक्सपेन्सेस असू शकतं, ॲडव्हर्टाईजमेंटचं प्रीपेड एक्सपेन्सेस असू शकतं. म्हणून मी काय केलं फक्त मायनसचं साईन दिलं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे तुमचं डेप्रिशिएशन. तर डेप्रिशिएशन काय होतं ॲसेट्समधून मायनस होतं. तर आता डेप्रिशिएशन म्हणजे काय, डेप्रिशिएशन म्हणजे ज्या ॲसेट्सची व्हॅल्यू कमी होत जाते त्याला डेप्रिशिएशन असं म्हणतो. तर एक्झाम्पल समजा मी फर्निचर माझं आहे 10 लाखाचं, बरोबर. फर्निचर किती 10 लाखाचं आहे. आफ्टर 2 इयर्स म्हणजे 2 वर्षानंतर त्या फर्निचरची व्हॅल्यू झाली 6 lakhs. म्हणजे मी घेतलं कितीला 10 लाखाला, 2 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू किती झाली 6 लाख, बरोबर की नाही. म्हणजे कितीने कमी झाली 4 लाखाने. मग तो 4 लाख जो आला आहे तो माझा काय असणार आहे डेप्रिशिएशन. म्हणून काय केलं ते मायनस केलं. म्हणजे फर्निचरमधून ते काय होणार मायनस होणार आणि दुसरी इफेक्ट कुठे जाईल ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके. त्याच्यानंतर आहे तुमचं न्यू बॅड डेट्स किंवा फर्दर बॅड डेट्स ॲडजस्टमेंटमध्ये येतं. तर न्यू बॅड डेट्स किंवा फर्दर बॅड डेट्स हे जर असेल तर काय होणार ते डेटर्समधून मायनस आणि दुसरी बॅड डेट्समध्ये प्लस. आता डेटर्स कुठे जाते तुम्हाला माहितीच आहे ॲसेटला आणि बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉसला. म्हणजे डेटर्समधून काय करायचं मायनस करायचं नाही ना, त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट काय करायचा बॅड डेट्समध्ये प्लस करायचं. त्याच्यानंतर आहे तुमचं रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, त्यालाच काय म्हणतो आपण RDD, बरोबर. तर तसं असेल सेम परत तसंच डेटर्समधून मायनस आणि काय होणार बॅड डेट्समध्ये प्लस. ओके. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय होतं तर पहिली गोष्ट पार्टनर्स कॅपिटलच्या कुठल्या साईडला जाणार ते क्रेडिट साईडला. म्हणजे आपण जो पार्टनर्स कॅपिटलचा जो नवीन कॉलम करतो
त्याच्या कुठल्या साईडला जाणार ते क्रेडिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. बरोबर, ड्रॉविंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे पर्सनल यूजसाठी आपण बिझनेसमधले पैसे किंवा जे गुड्स असतात ते आपण घेतो आणि त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट पे करायचा असतो, त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणतो. त्याची इफेक्ट कुठे जाते, पहिली पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला आणि दुसरी एंट्री जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. बरोबर. त्याच्यानंतर आहे गुड डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल. म्हणजे आपण ॲडव्हर्टाइजमेंटसाठी किंवा आपण एखाद्याला फ्री सॅम्पल म्हणून देतो गुड्स आपले, तर त्याची दुसरी दोन इफेक्ट कुठे जातात ते बघूया. पहिली इफेक्ट जाते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरी इफेक्ट जाते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके. त्याच्यानंतर आहे गुड्स विड्रॉ बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. म्हणजे पार्टनर्सने काय केलेत, गुड्स स्वतःच्या पर्सनल यूजसाठी घेतलेत. तर त्याच्यात दोन इफेक्ट कुठे जातात, पहिली इफेक्ट कुठे जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरी इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. बरोबर. त्याच्यानंतर आहे अनरेकॉर्डेड परचेस. तर अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल घेतो की मी एखादी गुड्स परचेस केलेत बट त्याचा रेकॉर्डच मेन्शन केलेला नाही आहे आणि ते मला नंतर समजलं की बाबा मी एवढे गुड्स मी परचेस केलेले आहेत, तर मी काय करेन, ते परचेसमध्ये काय करणार, प्लस करणार आणि दुसरी इफेक्ट काय जाणार माझी क्रेडिटर्समध्ये प्लस. ऑब्वियसली क्रेडिटर्स म्हणजे काय, मी कोणाकडून तरी उधारीवरती घेतलेलं आहे, तर आता मी क्रेडिटर्समध्ये प्लस का होतं, कारण अनरेकॉर्डेड परचेस आहे, त्याची एंट्री नाही माझ्याकडे, याचा अर्थ मी ते पैसे दिलेले नाही आहेत. बरोबर, म्हणजे मला ते पैसे द्यायचे आहेत, म्हणजे उधारीवरती घेतलं आहे मी, म्हणजे मी काय झालो क्रेडिटर्स, म्हणून ते काय केलं, प्लस केलं. त्याच्यानंतर आहे अनरेकॉर्डेड सेल्स, प्लस सेल्समध्ये आणि त्याच्यानंतर डेटर्समध्ये पण प्लस. तर ऑब्वियसली सेल केलं आहे म्हणजे माझ्याकडे रेकॉर्ड नाही, म्हणजे मी त्यांच्या समोरच्याकडून पैसे घेतलेले नाही आहेत, मग सेल्समध्ये पण प्लस. मी काय केलं आहे, समोरच्याला उधारी दिले म्हणून डेटर्समध्ये पण प्लस होईल. बरोबर. तर आतापर्यंत आपण ह्या ॲडजस्टमेंट पाहिल्या, त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही ॲडजस्टमेंट आहेत, येऊ शकतात. ते आपण जसं प्रॉब्लेम असेल किंवा जसे येतील तसे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता.